राजियाने अफजल मारिला, कर्म केले, यश आले. हे शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो अफजल खान वधाचा प्रसंग. दोन्ही हात पसरून आओ शिवाजी आओ असं म्हणत छदमी असणारा अफजल खान आपल्याला अनेक पिक्चर, नाटक, मालिका यातून बघायला मिळाला. सोबतच अफजल खान वध म्हणल्यावर आणखी एक गोष्ट डोळ्यांसमोर येते, ती म्हणजे छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनख. अफजल खानानं दगा देत महाराजांची मान एका बाजूला दाबली आणि तेवढ्यात महाराजांनी वाघनखांचा वापर करून त्याचा कोथळा बाहेर काढला. ही सुद्धा सर्वश्रुत गोष्ट. पण एरवी आठवणी जागवणारी, स्फुरण चढवणारी ही वाघनख सध्या वादाचा आणि राजकारणाचा विषय बनली आहेत. 8 सप्टेंबर 2023ला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवरायांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघनख 16 नोव्हेंबरला महाराष्ट्रात परत आणणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी स्वतः मुनगंटीवार यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ लंडनला जाणार असल्याचंही स्पष्ट केलं. त्यानुसार 1 ऑक्टोबरला हे शिष्टमंडळ लंडनला रवानाही झालं. मात्र त्याआधीच महाराष्ट्रात वाघनखांवरून वाद सुरू झाला. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वाघनख शिवकालीन आहेत की शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत, हे लोन आहे की परतावा आहे, असे सवाल सरकारला केले. यामुळं वादाला तोंड फुटलं. पण वाद आणि इतिहासासोबतच हे वाघनखांचं संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघूयात शासनाचा नेमका निर्णय काय आहे. तर महाराष्ट्र सरकारनं सप्टेंबर महिन्यात एक परिपत्रक काढलं. त्यात असं नमूद करण्यात आलं होतं की अफजल खान वधाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे जतन करण्यात आली आहेत. सदर वाघनखे जनसामान्यांच्या दर्शनाकरिता राज्यास 3 वर्षांकरिता उसनवार तत्वावर देण्यास व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने संमती कळवली आहे. यासाठीचा करार करण्यासाठीच मुनगंटीवार आणि शिष्टमंडळ लंडनला गेले आहेत. पुढचा प्रश्न म्हणजे हा करार नेमका आहे काय. तर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमचे संचालक टायस्ट्रम हंट आणि महाराष्ट्र सरकारमध्ये हा करार होईल, ज्या संदर्भातला पत्रव्यवहार शासनानं 15 फेब्रुवारी 2023ला सुरू केला होता. या करारानुसार 16 नोव्हेंबर 2023 ते 16 नोव्हेंबर 2026 अशी 3 वर्ष वाघनख महाराष्ट्रात असतील. शिवप्रताप दिनाच्या तिथीचा मुहूर्त साधत 16 नोव्हेंबरला वाघनख महाराष्ट्रात येतील. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2023 ते 24 ऑगस्ट 2024 दरम्यान साताऱ्यातलं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, ऑगस्ट 2024 ते 25 एप्रिल 2025 दरम्यान नागपूरमधलं सेंट्रल म्युझियम, एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान कोल्हापूरचं लक्ष्मी विलास पॅलेस आणि नोव्हेंबर 2025 ते नोव्हेंबर 2026 दरम्यान मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, अशा 4 ठिकाणी ही वाघनख प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील. 16 नोव्हेंबर 2026ला वाघनख पुन्हा लंडनला रवाना होतील. थोडक्यात ही वाघनख कायमस्वरूपी नाहीत, तर शासनाच्या परिपत्रकात लिहिल्याप्रमाणे 3 वर्षांच्या उसनवारीनं महाराष्ट्रात येणार आहेत. मंत्री सुधीर मुनगंटीवार याबद्दल माध्यमांशी बोलताना असेही म्हणाले की सुरुवातीला ते 1 वर्षासाठीच म्हणाले होते, पण आता 3 वर्षांसाठी देत आहेत. वाघनख कायमस्वरूपी आपल्याकडे असावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या बदल्यात ब्रिटनला वाघांची एक जोडी देण्याची आपली तयारी आहे. पण या सगळ्यात केंद्रस्थानी आला वाद. आदित्य ठाकरे यांनी वाघनख शिवकालीन आहेत की शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत असा सवाल केल्यानंतर राजकीय उत्तर आणि प्रत्युत्तरांना सुरुवात झाली. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी ठाकरेंवर टीका केली. तर ठाकरे गटानं सरकारला, विशेषतः भाजपला लक्ष केलं. या राजकारणावर सविस्तर बोलूच, पण त्याआधी हे पाहिलं पाहिजे की वाघनख शिवरायांनी वापरलेली की फक्त शिवकालीन, हा प्रश्न का उपस्थित होतोय. तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेताना आपल्याला बघावी लागते लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये या वाघनखांबद्दल असलेली नोंद आणि ही वाघनख लंडनच्या म्युझियम मध्ये जाण्याची स्टोरी. संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वाघनखांसोबतच्या नोंदीत लिहिलंय, छत्रपती शिवराय विजापूरवरून आलेल्या एका सरदारानं केलेल्या हत्येच्या प्रयत्नातून बचावले. त्यावेळेस वापरण्यात आलेलं शस्त्र हेच आहे असा दावा करण्यात येतो. पण असाच दावा आणखी काही शस्त्रांबद्दलही केला जातो. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर ही वाघनख लंडनला कशी आली याबद्दलची माहिती देण्यात आली. पण त्याखाली 1818 मध्ये बिठूरला दुसऱ्या बाजीरावानं ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे त्यानं ग्रँड डफला ही वाघनख दिल्याची शक्यता आहे. शिवरायांनी ही वाघनख वापरली आहेत की नाहीत याची पडताळणी करणं शक्य झालेलं नाही असं नमूद करण्यात आलं. त्यामुळेच ही वाघनख शिवरायांनी वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय.
ही वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये पोचली ती ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफमुळे. मराठेशाहीच्या अस्तानंतर ग्रँट डफची साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट म्हणून नियुक्ती झाली. तेव्हा गादीवर असलेले छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि डफमध्ये चांगली मैत्री होती. डफ इतिहासाचं लेखन करत असल्यानं महाराज त्याला सहकार्यही करायचे. याच मैत्रीतून प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफला सातारच्या शिलेखान्यातलं एक वाघनख दिलं. पुढे ग्रँड डफच्या नातवाकडून ते म्युझियमला देण्यात आलं. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधल्या नोंदीनुसार हे वाघनख जेम्स ग्रँड डफ यांच्या ताब्यात होतं. या वाघनखासोबत एक बॉक्स आहे ज्यावर असं लिहिण्यात आलं आहे की ही वाघनखं शिवरायांची असून याच्या मदतीनं त्यांनी मुघल सरदाराला ठार केलं. हे शस्त्र जेम्स ग्रँड डफ ऑफ एडन यांना सातारा इथं रेसिडेंट असताना मराठ्यांच्या पंतप्रधान पेशवे यांनी दिलं. या वाघनखांच्या सत्यतेबद्दल ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत बोलबिडूशी बोलताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघनखं ही सातारच्या प्रतापसिंह महाराजांकडे होती. ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पत्नी असणाऱ्या लेडी फॉकलंड यांनी 1848-49 मध्ये साताऱ्यात ही वाघनखं बघितल्याची नोंद केलेली आहे. ग्रँड डफ आणि माउंट एल्फिस्टन या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुद्धा अफजल खान वधावेळी शिवरायांनी वापरलेली वाघनखं सातारच्या छत्रपतींकडे बघितली होती. ग्रँड डफ आणि एल्फिस्टनला प्रतापसिंह छत्रपतींनी वाघनखं दिली होती. ती भेट दिलेली वाघनखं डफच्या नातवानं 1889 मध्ये व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला दिली. पण अफजल खान वधासाठी शिवरायांनी वापरलेली वाघनखं 1919 पर्यंत साताऱ्यामध्येच होती. याचे अनेक उल्लेख आहेत. मॉडर्न रिव्ह्यू या मॅगझिनच्या 1960च्या अंकात भवानी तलवार आणि शिवरायांनी वापरलेल्या वाघनखांचं साताऱ्यातलं छायाचित्र सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो? म्युझियममध्ये वाघनखांसोबत जो बॉक्स आहे तो सुद्धा नंतर करून घेण्यात आलेला आहे, कारण त्यावरच्या नोंदींमध्ये सुद्धा चुका सापडतात. अफजल खान हा आदिलशाहीचा सरदार असताना त्यावर मुघल सरदार असा उल्लेख आहे. ज्यांनी ग्रँड डफला वाघनखं दिली त्या प्रतापसिंह महाराजांचं नावही त्यावर नाही. उलट त्यावेळी अस्तित्वात नसलेल्या पेशव्यांचा उल्लेख आहे. स्वतः म्युझियमही ही शिवस्पर्श झालेली अस्सल वाघनखं असल्याचा दावा करत नाही. इतकंच नाही तर डफ आणि प्रतापसिंह महाराजांमध्ये मैत्री असली तरी महाराजांनी त्यांना कधी छत्रपती घराण्यातली पत्रही दाखवली नाहीत. मग ते अस्सल वाघनखं का देतील? ही अस्सल वाघनखं साताऱ्यामध्येच होती. लंडनवरून वाघनखं आणायच्या नावाखाली सरकार जनतेची आणि शिवप्रेमींची दिशाभूल करत आहे. सरकारकडे याबद्दलचे पुरावे असतील तर त्यांनी ते जाहीर करावेत. तर सरकारनं वाघनखांच्या अस्सलतेबद्दल पुरातत्व खात्याच्या अहवालांचा आधार घेतला आहे. मात्र हे अहवाल जाहीर का केले नाहीत असा सवाल इतिहास अभ्यासकांकडून केला जातो. याबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागचे 7-8 महिने चर्चा सुरू होती. तेव्हा इतिहास अभ्यासकांनी इनपुट दिला नाही आणि आता राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली. थोडक्यात वाघनखांचा हा वाद एका शब्दावर येऊन थांबलाय, तो म्हणजे राजकारण. आदित्य ठाकरे यांनी लंडनवरून महाराष्ट्रात येणाऱ्या वाघनखांबद्दल सवाल केल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालबुद्धीला काय उत्तर द्यायचं असं म्हणत संजय राऊतांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते, यांचीही हीच परंपरा आहे अशी टीका केली. तर भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आदित्य ठाकरेंनी वाघनखं खोटी असल्याचं सिद्ध करावं असं आव्हान दिलं. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवरायांचं स्मारक बनवू शकले नाही ते वाघनखं काय आणणार? वाघनखं आणणं हा मतांच्या राजकारणासाठी भाजपचा नवीन फंडा असं ट्विट करत सरकारला लक्ष केलं. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मात्र स्वतःला वादापासून अलिप्त ठेवलं. या सगळ्या राजकारणामागचं कारणही स्पष्ट आहे. छत्रपती शिवरायांशी संबंधित आणि प्रचंड ऐतिहासिक महत्त्व असलेली वस्तू महाराष्ट्रात आली तर सरकारचं ते यश असेल, ज्याचा फायदा त्यांना आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो. शिवरायांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष दणक्यात साजरं केल्याचा दावाही करता येईल. पण दुसऱ्या बाजूला वाघनखं फक्त 3च वर्षांसाठी येणार आहेत, त्यामुळं हा फायदा तात्कालिक ठरतोच. पण जर ही वाघनखं शिवरायांनी अफजल खान वधावेळी वापरलेली नसतील तर हा फक्त निवडणुकीपुरता फार्स असल्याचा प्रचार करणं विरोधकांना सोपं जाणार आहे. त्यामुळं एका बाजूला या वाघनखांवरून नवे जुने स्कोअर सेटल केले जातात आणि दुसऱ्या बाजूला दुर्दैवानं छत्रपती शिवरायांचा इतिहास हा पुन्हा एकदा वादाचा आणि राजकारणाचा विषय बनलाय, एवढं नक्की.
या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.